आणि आता एक महत्त्वपूर्ण बातमी, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेसाठी सज्ज झालेला आहे। विधानसभेची रणनीती ठरल्याची माहिती मिळाली आहे, तर कालच्या बैठकीत जबाबदाऱ्या वाटून दिल्याचं कळतंय। प्रत्येक खासदाराला त्यांच्या मतदारसंघात विधानसभा जबाबदारी दिलेली आहे। अमोल कोल्हे यांना महाराष्ट्र शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। अनिल देशमुखांना विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर राजेश टोपेंना मराठवाड्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। सुप्रिया सुळे राज्यभर महिलांचे मेळावे घेणार आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता विधानसभेसाठी सज्ज झाल्याचं समजतंय, काय अधिकची माहिती आहे? स्वतः शरद पवार यांनीच बारामती आणि परिसरामध्ये गेल्या 6 दिवसापासून आणि त्याच्याही आधी निकाल लागल्या दुसऱ्याच दिवसापासून दुष्काळ दौरे केले होते आणि त्या प्रत्येक भाषणामध्ये आता तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपल्याला राज्य जिंकायचंच आहे, अशा पद्धतीचा संदेश त्यांनी आपले कार्यकर्त्यांनी समर्थकांना दिला होता। काल पुण्यामध्ये 8 जे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांची बैठक घेण्यात आली। ज्या बैठकीला जे खासदार उपस्थित होते त्यांना काही विशिष्ट अशा सूचना दिल्या। अमोल कोल्हे यांनी ज्यावेळेला पक्ष फुटला त्यानंतर एक महत्वाची अशी वैचारिक भूमिका घेतली होती। त्या भूमिकेमुळेच अमोल कोल्हे यांना राज्यभर फक्त ओबीसीच नाही तर त्यांची संभाजी महाराजांची असलेली मालिकेतली भूमिका या व्यतिरिक्त शरद पवार गटाचे एक महत्वाचे नेते म्हणून त्यांची आता ओळख झालेली आहे। तर अशा अमोल कोल्हे यांना महाराष्ट्र शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। तिथेही शिवस्वराज्य आहे, म्हणजे अमोल कोल्हे हे ज्या मालिकेत जी भूमिका करतात ती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या राज्यकारभारांची माहिती देणारी असते, तर ती जबाबदारी अमोल कोल्हे यांच्याकडे दिली आहे। राजेश टोपे हे अजित पवार यांच्या खूप जवळचे म्हणून ओळखले जात होते। अजित पवार यांनी जी खाती सोडली ती राजेश पवार यांच्याकडे दिली होती, पण ते पक्षफुटीनंतर गेले नाहीत। तर अशा राजेश टोपे यांच्याकडे मराठवाड्याची जबाबदारी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी, तर सुप्रिया सुळे यांच्याकडे संपूर्ण राज्यभर महिलांचे मेळावे घेण्याची जबाबदारी दिलेली आहे। जे खासदार निवडून आले त्यांच्या मतदारसंघामध्ये विधानसभांची जबाबदारी त्यांच्याकडे दिली। प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ असतात, जवळपास 50 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी या खासदारावरती दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा कदाचित विधानसभेची अशा अर्थानं निवडणुकीची तयारी करणारा पहिलाच पक्ष असेल। आपल्या कार्यकर्त्यामध्ये तर शरद पवार यांनी एक आत्मविश्वास जागवलेलाच आहे। अगदीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।